गोळी. ओरडू नकोस दादा. ती नाहीये घरात. इकडे इकडे जानकी वहिनी आणि ती पनवेलला गेली. इथून जानकी वहिनीला कोणाचा तरी फोन आला होता. नानांबद्दल काहीतरी माहिती मिळाली आहे म्हणे. त्यांचा शोध घ्यायला गेली. अरे वा, मोठेपणाचा ना कळस आहे तो. हा झोपले मार खेळ मार, काय नाही. अरे वा, सौम्यचा फोन हॅलो सौम्य बोल. कुठे आहेस तू? आम्ही ऋषिकेशला घेऊन आलो होतो. मी दादाला घरी घेऊन आलोय. फोन स्पीकरवरच आहे. जानकी, शरू सांगत होती की तू नानाला शोधायला पनवेलला गेलीस. आता कुठे आहात तुम्ही? नाही म्हणजे आधी तुला कसं काय कळलं हे सगळं? हे व्यवस्थित सांगा मला. ऋषिकेश, मला सायबीचा फोन आला. अरे वा, त्यांच्या गाडीच्या खिडकीत मी नानासाहेब रणदिवे मला मदत करतो. गाडी जा. अरे वा, साईजीराव मोहपतला मदत करू शकतो. तर त्या मोहपतने सुद्धा साईजीरावांना मदत केलीच असेल. गाडी जा. मग नाना सापडू नये म्हणून त्यांना गायब करून मोहपतच्या मदतीने त्यांना पनवेलला नेलं. अरे वा, त्या जानकी वहिनी आणि अवंतिका एक नंबर पिल्लो. लेगला मार. हा, तू ऐकलंस आपण? आता इकडे ऑफला मार, इकडे मार ऑफला. नाना नाना आणि नानाच्या हळूहळू गुंतायच. अरे वा, ऋषिकेशला ज्याने कोणी नानाच्या खोट्या खोट्या उपयोग संपला. मार. अरे वा, मारा. मारा. आमचा सापडा पण तू लाइटिंग कर बरा. वा, इकडे ऑफला मार. हा हा.